नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करणार आहोत कोणत्याही हॉटेलमध्ये न मिळणारा पदार्थ म्हणजे ही अशी फोडणीची भाकरी. कधी-कधी काय होतं चुकून अशा 2 ते 3 भाकऱ्या उरतात आणि मग आता त्याचं काय करायचं हे समजत नाही आणि त्या टाकून देण्याची पण इच्छा नसते. त्यावेळी अशा आपण मस्त अशी फोडणीची भाकरी करून खाऊ शकतो आणि ही फोडणीची भाकरी चवीलासुद्धा तितकीच सुंदर अशी होते. चला तर अशी फोडणीची भाकरी कशी करायची ते आपण पाहूया. त्यासाठी इथे मी उरलेल्या 2 भाकऱ्या घेतल्या आहेत. रात्रीची भाकरी असेल तर सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी ही भाकरी करू शकता. आता या भाकरीचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता आपण फोडणीची भाकरी कशी करायची ते पाहूया. इथे कढईत मी 2 ते 3 चमचे तेल घेतले आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहे आणि चिमूटभर ओवा घालायचा आहे. भाकरी ही शिळी असल्यामुळे चिमूटभर ओवा तुम्ही नक्की घाला, म्हणजे भाकरी पचण्याससुद्धा हलकी होते आणि त्याची चवसुद्धा वाढते. आता ओवा घातल्यानंतर 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून अशा घालायच्या आहेत. लसूण थोडा परतला गेला की त्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे घालायचे आहेत. रेसिपी पाहत असताना चॅनलवर तुम्ही नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईकसुद्धा करा. आता इथे कांदा हा बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. या रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता. अशी भाकरी जर का तुमच्याकडे सकाळची उरली असेल तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. आता इथे कांद्यामध्ये हळद छान परतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता हे सर्व मसाले कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पाव चमचा चवीसाठी साखर घालायची आहे. साखरेमुळे त्याची चव आणखीनच वाढते, पण जर का तुम्हाला साखर आवडत नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल. आता इथे बारीक तुकडे केलेली भाकरी घालायची आहे. इथे मी भाकरी ही मक्याची घातली आहे, पण तुमच्याकडे ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी असेल तर त्यापासून सुद्धा अशी ही फोडणीची भाकरी तुम्ही करू शकता. ती सुद्धा अगदी चवीला मस्त होते. आता इथे कांद्यामध्ये भाकरी घातल्यानंतर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. इथे मी हाताने भाकरी कुस्करली आहे, पण तुम्ही मिक्सरला लावून बारीक केली तरीसुद्धा चालेल. कधी-कधी नाश्त्यासाठी कांदा पोहे किंवा उपीट खाऊन कंटाळा आलेला असतो. अशावेळी नाश्त्यासाठी तुम्ही अशी फोडणीची भाकरी करू शकता. आता इथे भाकरी छान परतल्यानंतर 2 मिनिटासाठी बारीक गॅसवर वाफ आणायला ठेवायची आहे आणि 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाकरी अशी मस्त तयार आहे. अशी ही चमचमीत आणि झणझणीत भाकरी माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा. तुम्हालाही नक्कीच आवडेल. आता यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे. अशी ही फोडणीच्या भाकरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. हे पहा, मस्त आणि चवदार अशी फोडणीची भाकरी मी सर्व केली आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.